प्रश्नाचा अर्थ एका ओळीत होता, तोची राम राम म्हणण्या टाळीत होता. जय भीम नाम मुखी तो घोळीत होता. प्रश्नाचा अर्थ एका ओळीत होता, तोची राम राम म्हणण्या टाळीत होता. तुमच्या त्या देवांचे नाव मुखी घेणार नाही मी, तुमच्या त्या देवांचे तुमच्या त्या देवांचे नाव मुखी घेणार नाही मी. माझा स्वाभिमान तुम्हाला कधीच विकणार नाही मी. वचन भीमरायाचे तो पाळीत होता, तोची राम राम म्हणण्या टाळीत होता. मरशील म्हणती जातीवादी नाम तू रामाचे घेरे, मरशील म्हणती मरशील म्हणती जातीवादी नाम तू रामाचे घेरे. लावित होते आग त्याला रामाचे भक्त सारे. एक तत्वी मानव जळत्या होळीत होता, तोची राम राम म्हणण्या टाळीत होता. प्रश्नाचा अर्थ एका ओळीत होता, तोची राम राम म्हणण्या टाळीत होता. जाण नाही ठेवली आज जातीच्या या पोरांनी, जाण नाही जाण नाही ठेवली आज जातीच्या या पोरांनी. स्वाभिमान विकला रे सर्व या पुढाऱ्यांनी. दत्ता हे पाहून असवे गाळीत होता, तोची राम राम म्हणण्या टाळीत होता. प्रश्नाचा अर्थ एका होळीत होता, तोची राम राम म्हणण्या टाळीत होता. हे गीत का दत्ता शिंदे यांनी गायलेलं आहे आणि हे अतिशय सुंदर हे शाहिरी गीत आहे. आणि नामांतराचा जो लढा होता 17 वर्ष आय थिंक तो चालत होता. औरंगाबादचं जे विद्यापीठ होतं म्हणजे आताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तर त्याला ते नामकरण व्हावं आणि त्याला नाव द्यावं त्या विद्यापीठाला म्हणून जे शहीद झाले होते त्याच्यामध्ये पोचीराम कांबळे हे मातंग समाजातील एक कार्यकर्ते, धडाडीचे कार्यकर्ते होते त्या काळातले. आणि बाबासाहेबांच्या विचारावरती ते कसे चालत होते आणि बाबासाहेबांचं जे होतं त्यांनी हिंदू धर्म त्यागून जे काही बौद्ध धर्म स्वीकारला होता, तर त्या बाबतीतले हे विचार होते की त्याला जबरदस्ती राम राम म्हणायला सांगत होते आणि तो जय भीम म्हणत होता. तर तो जळत्या सरण्यावर तसा गेलेला होता असं ते हे आहे आणि ती घटना घडलेली आहे. तर हा एक मातंग समाजातल्या तरुणाचं कार्यकर्त्याचं हे शहीद झालेलं हे व्यक्ती आहे. तर हे मोठे माणूस आहे ज्यांच्यामुळे म्हणजे ज्यांच्या शहीद झाल्याने त्यांचं काय म्हणतात ना विद्यापीठाला जे काही शहीद झाले होते त्याच्यामध्ये पोचीरामजीचं नाव होतं. आणि मग नामांतराचा लढा मग हे झालेलं आणि 14 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून असं त्या विद्यापीठाचं नामकरण झालं आणि नामविस्तार झाला. आणि तेव्हापासून मग नामविस्तार दिन मराठवाड्यामध्ये साजरा केला जातोय. तर त्या निमित्तानं म्हणजे काल तो दिवस झाला आणि मी खूप शोधत होते हे गीत पण ते सापडत नव्हतं. आज मला ते मिळालं म्हणून हे तुमच्यासमोर म्हणजे तुम्हाला एक ऐकण्यासाठी आणि माहिती असण्यासाठी शेअर करते. थँक्यू.